सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जी काय वातावरण ढगाळलेलं, थंडीचं आणि बऱ्याच ठिकाणी धुळीचं हे आपण पाहिलेलं आहे. आणि या वातावरणासारखं वातावरण पुनश्च एकदा महाराष्ट्रामध्ये ॲक्टिव्ह होणार आहे. या संदर्भात तुम्हाला रील्स व्हिडिओज मी पूर्णपणे मागच्याही महिन्यामध्ये दिलेले आहे. राज्यात उद्या पुन्हा वाऱ्याचा जो काही जोर आहे पूर्वेकडनं पश्चिमेकडे चांगल्याच स्वरूपामध्ये वाहणार देखील आहे. त्यामुळे आज आपण पाहतोय अनेक ठिकाणी विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये वावटळ स्वरूप वाऱ्याची गती आपल्याला पाहायला मिळाली. आणि ज्यावेळेस अशा प्रकारचे वावटळ महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वाहत असतील तर ह्या वावटळामागे आभाळ दडलेला आहे, ती काही दिवसामध्ये आपल्याला समोर येणारच आहे. तर कुठल्या तारखेला कशा प्रकारचं आणि कुठल्या जिल्ह्यात कुठल्या तालुक्यामध्ये हे वातावरण ॲक्टिव्ह होईल हे देखील आजच्या या लाईव्हमध्ये आपण सविस्तर पाहूयात. मित्रांनो, एक विनंती असेल, माहिती आवडत असेल ही लाईक पण करत चला आणि इतरांना ग्रुप्समध्ये शेअर देखील करत चला, जेणेकरून तुमचा रिस्पॉन्स मला पुढच्या वातावरणाच्या अपडेटसाठी प्रवृत्त करतोय, चांगलं वाटतंय. तर बघा, उद्याची 8 जानेवारी ही पूर्णपणे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये वारे जोराने घेऊन येणारे आहे. आणि याच 8 तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र चांगल्याच ताकदीनं आपल्या भारताच्या दक्षिणकडील केरळ वगैरे भागांकडे धडकण्याचे चान्सेस 9 ते 10 तारखेला आहेत. याचा परिणाम असा गंभीर स्वरूपात जर पाहिलं तर तमिळनाडू, केरळ या भागांमध्ये जास्त आहे. मदुराई वगैरे, चेन्नई परिसरामध्ये, बेंगळुरू भागांमध्ये सुद्धा जास्त आहे. पण महाराष्ट्रावरती उद्या धुई धुकं अशा प्रकारचे जे काही कंडिशन्स आहेत ह्या कमी राहतील. घाई करण्यासारखं पद्धत उद्याची नाहीये. पण आता तुम्हाला म्हटलंय मी की वारं वगैरे सुटलं की 2 ते 3 दिवसांमध्ये वातावरणाचा खराबीचा जो काही प्रभाव असतो तो राहील. पण 9 तारखेला सुद्धा वाऱ्याचा जोर जास्त असल्यामुळे ढगाळलेलं वातावरण आणि धुळीचं वातावरण फक्त पहाटेच 9 तारखेला पाहायला मिळेल. कुठे मोठे ढगांची गर्दी देखील किरकोळ अशा प्रमाणात पाहायला मिळेल. घाबरण्यासारखं सिस्टम नाहीये. मग हा वाऱ्याचा जोर जो आहे, वाऱ्याची जी काही तीव्रता आहे, 10 जानेवारीला काही अंशी काही प्रमाणामध्ये आपल्याला संध्याकाळला दिवस मावळता कमी झाल्यासारखं पाहायला मिळेल. आणि दुपारपर्यंत 4-5 वाजेपर्यंत ह्याही तारखेला वाऱ्याचा जोर असणारच आहे, 4-5 वाजेपर्यंत. पण संध्याकाळच्या वेळेला धुकं ढगाळलेली परिस्थिती या 10 तारखेला ॲक्टिव्ह होणार आहे, 10 जानेवारीला सक्रिय होणार आहे. त्यामध्ये सर्वप्रथम जिल्हे कोल्हापूर, सांगली, सोलापूर, इकडे दक्षिण महाराष्ट्रात या टायमिंगला लो प्रेशर आपला प्रभाव पावसाचं स्वरूप घेऊन तमिळनाडू या भागात देखील असणार आहे. आपल्या महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्याचा आढावा मी घेतो, फक्त कमेंट थोडे शांत ठेवा, नक्कीच आपल्याला त्या उत्तर देणार आहे. मित्रांनो, 11 तारखेपासून वातावरणाचा खरा चेहरा सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागाकडे पाहायला मिळेल. ढगाळलेली परिस्थिती आणि ॲक्टिव्ह असं धुळीचं वातावरण हे सकाळच्या पारी दिवस मावळता अंधुक वातावरण. हुबळीला तर जास्त प्रमाणात राहील, किरकोळ हलक्या सरींची देखील शक्यता आहे. तेलंगणापर्यंत या वातावरणाचा पाऊस देखील येण्याची शक्यता दाट आहे. पण महाराष्ट्रावरती याचा गंभीर परिणाम 11 तारखेला नाहीये. मग 12 तारखेला याचे चित्र थोडे आणखी उमटतील. 12 तारखेला बऱ्याच ठिकाणी, 11 तारखेला हे जे काही आपण पाहणार आहोत दक्षिण महाराष्ट्र, सोलापूर, सांगली, नांदेड, लातूर वगैरे, इथे सुद्धा ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळते. पण पावसाची शक्यता नॉर्मली किरकोळ असा अपवाद आहे, धोका जास्त काही सर्वदूर नाहीये. 12 तारखेचा आणि 12 जानेवारीचा आढावा पाहून घ्या. आपण पूर्ण मार्च एप्रिलचा सुद्धा आढावा आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये घेणार आहे, कारण की इन्स्टावरती आपण सारखं लाईव्ह येत नाहीये. तर 12 तारखेला दक्षिण महाराष्ट्र संपूर्ण जिल्हे दक्षिण महाराष्ट्रामध्ये मोडणारे कोल्हापूर धरूयात, सोलापूर, धाराशिव पट्ट्यासह पुणे, अहिल्यानगरच्या नंतर बीड, जालनासह मराठवाड्यातल्या संपूर्ण हिंगोलीसह यवतमाळसह भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि अंधुकपणा. ढगांची जी काही क्रेज आहे, पावसाचं स्वरूप फारसं कमी आहे, किरकोळ 1-2 ठिकाणी अपवाद आहे, पण धोका स्पष्टपणे या दिवशी सुद्धा नाहीये. गारपिटी संदर्भात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मित्रांनो, किरकोळ असा अपवाद घडेल एखाद्या ठिकाणी, पण त्या क्रेजनुसार वातावरण नाहीये, ज्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांना वेठीस धरावं लागेल असं वातावरण नाहीये. नांदेडसह सोलापूर, सांगली, सातारा भागांमध्ये किरकोळ अशा हलक्या सरी सुद्धा या वातावरणामध्ये कोसळू शकतात. ज्यांचे कोणाचे गंज वगैरे तुरीचे घातले असेल तर खळेदळे करून घेऊ शकता तुम्ही 10 तारखेला. धोका सगळीकडे नाहीये, हे तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय. एखाद्याच ठिकाणी, एखाद्याच भागांमध्ये असं वातावरण हलक्या सरीचं राहू शकतं. एक्झॅक्टली सांगायचं म्हटलं 5-6% वरती नाहीये. मात्र धुई धुकं ढगाळलेली परिस्थिती 12 तारखेला जास्त आहे. 13 तारखेपासून या वातावरणाची उतरता काळ सुरू होईल, पण 13 तारीख सुद्धा ढगाळलेल्या वातावरणाची आहे. यामध्ये सोलापूर, नांदेड आहे. एकंदरीत मी याच्यामध्ये खानदेश आणि विदर्भाचं नाव कमी जरी घेतलं असेल
तरी पण तुम्ही असं एवढं निवांत राहू नका, तिथे सुद्धा धुळी ढगाळलेली परिस्थिती याच 12 तारखेला आणि 13 तारखेला पाहायला मिळणार आहे. या पलीकडे जाऊन सांगायचं म्हणलं, धुळ्याच्या काही कमकुवत भागांमध्ये पश्चिम साईडला हलक्या सरींची शक्यता डोंगराळ वगैरे भागांमध्ये राहू शकते, पण ते किंचित आहे. एखाद दोन, समजा उदाहरणार्थ पूर्ण जिल्ह्यामध्ये 4 ते 2 गाव अशी आहे, पाऊस जास्त काही मोठा नुकसान करणारा नसेल. मग आता किरकोळ एखाद्या ठिकाणी सर उतरली नाशिक सारखी, तसाच एखाद 2 गावाचा अपवाद राहू शकतो. 14 तारखेला सुद्धा ढगाळलेली परिस्थिती आहे वगैरे गोष्टी आहेत. आणि एकंदरीत ह्या वातावरणाला 2 दिवस बऱ्यापैकी, आज जसं झालंय उद्या पण होणार आहे, परवा पण बऱ्याच ठिकाणी विदर्भ मराठवाड्यात येईल, तसं पुन्हा 2-3 दिवस थांबलं 14, 15, 16 की लगेच 17, 18 तारखेला परत खराब वातावरण होणार आहे. एकंदरीत परिस्थिती जानेवारी महिन्याची अशीच राहणार आहे. फेब्रुवारी सुद्धा 2 ते 3 पावसाची शक्यता आहे. मध्यम पेंडवणी म्हणा, बारीक म्हणा, व्याप्ती कमी आहे. 12%, 15%च्या आसपास ती व्याप्ती आहे. तुमचे प्रश्न देखील घेऊयात. तत्पूर्वी पूर्ण आज हा जानेवारी महिना कसा राहील हे देखील पाहूयात. हे झालं की 15 तारखेला कोकण किनारपट्टी, 16 तारखेला सांगली सोलापूर भागामध्ये परत ढगाळलेली परिस्थिती. हे बघा, दक्षिण महाराष्ट्रावरती जास्त प्रभाव टाकणार आहे. यामध्ये धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा सुद्धा आहे. नंतर हा संपला की 21-22 तारखेला, आता 26 जानेवारीचं सांगितलं तुम्हाला मी, विदर्भामध्ये काही ठिकाणी सुद्धा वातावरण ह्या टायमिंगला खराब होऊ शकतं. आणि त्यानंतर आपण आता फेब्रुवारी महिना बघूयात. पहिली गोष्ट, एकच मिनिट. एप्रिल महिन्यामध्ये कांदा उत्पादकांना जो काय आपण धाक दिला होता, मार्च आणि फेब्रुवारी सुद्धा असाच मीडियम मध्ये 10%, 15% आहे. पण एप्रिलमध्ये खानदेश, विदर्भ एरिया बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता राहू शकते. थोडं वेठीस धरणारं वातावरण आहे. रिपोर्टनुसार त्या गोष्टी आपण क्लिअर केल्या आहे. आणि जर असं पावसाळी वातावरण जर राहिलं ह्या महिन्यामध्ये तर मुश्किल आहे. शेतकऱ्यांच्या पिकांच्या अडचणी वाढ होऊ शकतात. आणि एप्रिल महिनाची टक्केवारी 20 ते 25% वरती जाणार आहे. जी 15% रिपोर्टमध्ये निघली होती ती 20-25% पण जाऊ शकते. आता आपले काही प्रश्न आहे, ह्या वर्षी दुष्काळ तर नाही ना, हा अजून एक जणांनी कमेंट केलाय. नॅचरल कंडिशन आहे, 24 सारखी परिस्थिती राहू शकते. जसं की पहिले 2-3 महिने पहिले तर पाऊसच कमी असतात. कुणाच्या विहिरीला पाणी जुलैमध्ये येत नाहीये. जून, जुलै, मे मध्ये पडला तर ठीक आहे ह्या वर्षी सारखं. पण परतीचा मान्सून तुमच्या पिण्याच्या पाण्याचा आणि वरणीचा प्रश्न नक्की मिटवेल अशी परिस्थिती आहे. यामध्ये 70 ते 80% व्याप्ती सुद्धा परतीचा पाऊस भरून काढेल. सध्या जे काही व्हायरल मेसेज असतील, व्हायरल व्हिडिओज असतील, हे मान्सूनच्या बाबतीत 1972ची टक्केवारी सांगतात, पण अद्यापही तेवढी टक्केवारी निघत नाहीये. कुठल्या माध्यमातून सांगतात, कुठल्या सिस्टमनुसार सांगतात हे कळत नाही. आतापासून घाबरू नका. यापेक्षाही चांगली गुड न्यूज आपण 5 मार्चला पण देणार आहे. मान्सून संदर्भामध्ये टक्केवारी किती निघते, कोणत्या भागांमध्ये जिल्ह्यांना कोणत्या पिकांची आवश्यकता राहू शकते, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये क्लिअर करणार आहे. मानवतला पाऊस नाही झाला, मानवतला फक्त ढगाळलेला आणि हलक्या किंचित 1-2 ठिकाणी सरी होऊ शकतात, अशी पद्धत आहे. भोकरला देखील धुळी धुकं 12 तारखेला आहे, 13 तारखेला आहे. सर आणखीन कमेंट्स? हाय दादा, हाय. तर बघा, एप्रिल महिना थोडा किचकट आहे, एप्रिल आणि मार्च महिना. पण मार्च महिन्याची शेवटची आठवडा आणि एप्रिलचा 1-2 आठवडे खराब आहेत. वादळी पावसाची शक्यता पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ आता दाखवत आहे. आणि येणाऱ्या 2026 बाबत मी सगळ्यांना विनंती करतो, टेन्शन घेऊ नका. माणसं दुपार लोक बदलतात आणि निसर्गाला अजून 6 महिने बाकी आहे. तुम्ही आतापासून का घाबरतायत? जितकं तरसवलं तो तितकं सुद्धा बरसणार आहे. नाही, आज कुठे कार्यक्रम नाही. मी कार्यक्रम आता संक्रांतीपर्यंत घेणार नाही. माझी शेतीची कामं चालू आहेत सध्या. उद्यापासून तो 4-5 दिवस कमी राहणार आहे. परत तुम्हाला 12 तारखेला थोडीशी होऊ शकतात सडण्यामध्ये. बुलढाणा पाऊस नाही सध्या, पण 12 तारखेला हलका मध्यम सरी होणार आहेत 1-2 ठिकाणी. 6 दिवसांनी आज लाईव्ह आलो सर. सिल्लोडला पाऊस नाही, पण धुळी धुकं मात्र 12 तारखेला वाढणार आहे. नक्कीच सचिन जाधव सर, जय शिवराय. हो, 2026ला चांगला पाऊस आहे. नगरे पाटील सर, आतापासून घाबरू नका. एकालाही घाबरण्याची गरज नाही, आवश्यकता नाही. आणि ठीक आहे, नाहीच पडला पाऊस तर कुणाच्या तरी तुम्ही कितीतरी दिवस शेती करणार आहेत, किती दिवस माल काढणार, किती वर्ष शेती करणार. अजून पाऊस चांगला पुढच्या वर्षी घाबरू नका. कृत्रिम पावसाचा प्रयोग करून का होईना ढगांवरती अनेक प्रकारचे प्रयोग करू किंवा
शासनाला पावसाचा प्रयोग करू लावून आणि त्यावेळेस पाऊस पाडण्याची हे करू. पण आतापासून तुम्ही सगळेजण घाबरू नका, धीर सोडू नका. विषय राहिला जनावरांचा, त्या जनावरांसाठी पाणी येणार आहे. 1972ला सिस्टम आपल्या भारताचं तेवढं सक्षम नव्हतं, त्यामुळे तो तीव्रता वाढली. आणि मी सुद्धा काय तुम्हाला 1972ची आठवण काढून देतो, तितका वाईट दिवस येणार नाहीये. आणि असं कधी झालं नाही त्याच्यामध्ये. 1971ला पाऊस कमी होता, ठीक आहे, त्यामुळे 72ला तो आणखीन तीव्र वाटलाय. अरे ह्या वर्षी मरणाचा पाऊस झालाय आणि पुढच्या वर्षी नॉर्मल कंडिशन आहे. डायरेक्टली अल्निनो येत नाही, ला निना नंतर अल्निनो आला नाही, ला निना नंतर नॅचरल कंडिशन आलेले आहेत. आतापर्यंतच्या 20 ते 25 वर्षांचा रेकॉर्ड मी चेक केलाय. अशी गोष्ट सिस्टम नाही. 2026ला दुष्काळ नाही, पण ह्या ज्या गोष्टी होतात 2025ला पण झाल्या होत्या ह्या वर्षी मागच्या, तर याच्यामध्ये कधी पिकं करपू लागतात. त्यावेळेस तुम्हाला सांगितलं की तरसवलं तुम्हाला ते, पण तितकाच तो बरसवणार सुद्धा आहे. ओला दुष्काळ आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. दुष्काळ पडणार नाही, दुष्काळ पडल्यासारखा वाटेल आपल्याला. दरवर्षी पिकं सुकतात, करपतात, पेरण्या करून देत नाही, अशा गोष्टी होत असतात, पण काळजी करू नका. दरवर्षी होतं ना. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अति वाऱ्याच्या जोरामुळे पाऊसच पडत नाही, बारीक थेंब पडतात. त्याला तुम्ही जुलै महिन्यामध्ये बरंचसं परेशान होतात की आमच्याकडे पाऊस कमी, तुम्ही त्याला पाऊस सांगितला होता वगैरे. अरे म्हणलं तशी दम धरा, जितकं तरसवणार तितका तो बरसवणार. थंडीसाठी अजून 17 तारीख बाबरसर आपल्याला बघावी लागणार आहे. काळजी करू नका, जे व्हायचंय ते होणारच आहे. पण मान्सूनच्या बाबतीत दुष्काळ म्हणून नाहीये, तो नॅचरल कंडिशनकडे जातोय. समजा आपण 2023 सारखा पाऊस पडणार, 23ला पाऊस पडला नव्हता का, ठीक आहे, किती परिस्थिती झाली होती. 2026ला शेवटपर्यंत, 23ला शेवटपर्यंत पाणी आला होता, अशी परिस्थिती आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. हो, ऊन जास्त पडणार आहे यावर्षी मार्च महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये. अरे काम पडलं तर सप्टेंबर महिन्यामध्ये ढगफुटी सुद्धा अलर्ट राहू शकतात. यंदा टेम्परेचरमुळे MGU पॉझिटिव्ह असतो, इन्सो गोष्टी असतात. डायरेक्टली दिसलं नुसतं लानिना समुद्रामध्ये नकाशावरती लगेच लानिनाचे गाणे सुरू झाले सोशल मीडियावरती. काही घाबरण्याची गरज नाहीये. जालना सध्याचा अंदाज असा आहे दादा की धुळीधुकं खूप येणार आहे आपल्या भागांमध्ये येत्या 2-3 दिवसामध्ये. सध्या थोडं वातावरण कमी होणार आहे, ढगाळलेलं झालंय ते आता आजपासून. काल तुम्हाला सांगितलंय. तर वाऱ्याचा जोर वाढणार आहे आणि वाऱ्याचा जोर वाढला की ते आभाळ काढतायच. मग ते 11, 12, 13 तारखेपर्यंत ढगाळलेलं वातावरण आणि जोर असणार आहे. चला आणखीन काही कमेंट्स. नक्कीच काय असतं, बऱ्याच ठिकाणी बघितलंय मी की शेतकऱ्यांना दरवर्षी पश्चिम महाराष्ट्र असेल, मी पूर्व विदर्भात पण पाहिलंय की मान्सून काय करतो जून, जुलै आणि कधी कधी ऑगस्टपर्यंत सुद्धा व्यवस्थित पडत नाहीये. आणि हे दरवर्षी, ह्या वर्षी थोडी जास्त वाढेल. दुसरं काय होणार आहे, आपण त्यावेळेस योग्य नियोजन करू. कसल्या पद्धतीने पेरण्या करायच्या, कशा नाहीये, किती ओलीवर टाकायच्यात, कधी टाकायच्यात, कोरड्यात टाकायच्यात का पेरण्या चांगली ओलवून दिल्या टाकायच्यात, सगळं नियोजन लावणार आहे. आणि 5 मार्चला ठरतंय किती टक्केवारी किती मान्सूनची, ठीक आहे. धाराशिवला ह्या 2-3 दिवसामध्ये ढगाळलेली परिस्थिती जास्त आहे, पाऊस देखील मस्त आहे, ठीक आहे. जिल्ह्यांचा मान्सून कसा राहील हे आपल्याला 5 मार्चपर्यंत थांबवणार आहे. माझा नंबर दादा घ्या, ज्यांना पाहिजे त्यांनी घ्या. नंबर सांगतोय कमेंटमध्ये आणि बोलतो सुद्धा. फक्त काय करा, लय अर्जंट असलं तरच व्हॉट्सअप मेसेज करा, माझा नंबर ऑटोमॅटिक तुम्हाला येतोय. 901109 नंबर या, 9011093236 आणि तिथे मेसेज करा, काय महत्वाचं असेल तो विचारा. हे नंबर तुम्हाला खालून पाठवला मी. नाशिकला परत 12-13 तारखेला वातावरण खराब आहे, काही ठिकाणी पावसाची शक्यता राहू शकते. थोडे वाफ्यातलं पाऊस म्हणजे असं नाहीये की आता जसं झालंय साठवण्याला 1-2 ठिकाणी, तसेच आपोआप एखाद्या भागात होऊ शकतात, 1-2 ठिकाणी, पण सगळीकडे नाहीये. देवळगाच्या धुळी धुका असणार आहे. आता मी जिल्हे एकदा क्लिअर करतो. 12 तारखेचं वातावरण कसं राहील बघा. आभाळ कुठं राहणार आहे, किती ताकद असणार आभाळाची हे देखील पहा. आभाळ नांदेड, परभणी, लातूर, बीड, जालन्यासह सोलापूर, लातूरसह अनेक भागांमध्ये ढगाळलेली परिस्थिती खूप भयंकर आहे. इकडे बीड जिल्ह्यातल्या शिरूर तालुका, त्यानंतर कडाष्टी परिसर, सोलापूर ह्या परिसरात सुद्धा वातावरण खूप खराब असणार आहे, पण पाऊस नाही याच्यामध्ये जास्त.
आणि लातूर वगैरे भागात तर खूपच आहे, कोल्हापूर सांगली सुद्धा आहे. वाऱ्याचा जोर देखील त्या टायमिंगला आहे, कारण की जवळच लो प्रेशर धडकणार आहे. आणि याचा पाऊस खालीकडे दक्षिण भारतात बऱ्याच ठिकाणी दाखवते. सर्वदूरसारखी नोंद होते. मदुराई, सलीम, पंडिचेरी, सालेम असं काही भागांची नावे, चेन्नई वगैरे. ठीक आहे. खानदेशमध्ये बघा 12-13 तारखेला किरकोळ अशा हलक्या सरी होऊ शकतात, धोका नाहीये, किरकोळ काही ठिकाणी. चालेल. जय शिवराय.